So the short story quality is prescribed to your syllabus. The title of the story is Quality. The name of the writer is John Galsworthy. John Galsworthy, he born in 1867 and passed away in 1933. So this is his lifespan, 1867 to 1933. He was an English novelist and playwright. He born into a very wealthy family. Galsworthy trained to be a lawyer but ended up running his father's shipping business as well as writing novels and plays under a pseudonym. His notable works include the novel series The Forsyte Saga. The span of this novel is 1906 to 1921, and its sequels, A Modern Comedy and End of the Chapter. These are also his novels. His writing was characterized by a keen understanding of the working of upper class British society, as well as a recognition of how they couldn't keep up with the changing times. He won the Nobel Prize for Literature in 1932. So this is what the introduction of John Galsworthy. John Galsworthy, चा lifespan मी तुम्हाला सांगितलेलं lifespan 1867 to 1933. Speciality, what is the speciality of John Galsworthy's as a writer? He is very famous novelist and playwright. नॉव्हेलिस्ट पण आहे, कादंबरीकार पण आहे आणि प्लेराईट म्हणजे नाटककार सुद्धा आहे. नाटक सुद्धा लिहिलेले त्यांनी. चांगल्या श्रीमंत अशा फॅमिलीमध्ये त्याचा जन्म झालेला आहे. ऍक्च्युअली ही ट्रेन्ड टू बी अ लॉयर. त्याचा जो अभ्यास आहे, शिक्षण आहे, ते एक वकिली करण्यासाठी झालेलं होतं. लॉयर बनायचं होतं त्याला, वकील बनायचं होतं. पण शेवट मात्र तो वकील बनू शकला नाही. त्याच्या वडिलांचा जो बिझनेस आहे, शिपिंग बिझनेस, हा फार मोठा बिझनेस आहे. शिपिंग बिझनेस मध्ये तो त्यांनी त्या बिझनेस मध्ये तो इन्व्हॉल्व झाला. त्याच्या वडिलांचा बिझनेस होता तो. आणि रायटिंग नॉवेल्स, लिखाण करणं हा त्याचा छंद होता. तो लिखाण करायचा. बरेच असे नॉवेल्स त्यांनी लिहिलेले आहेत. अँड ही हॅज रिटन हिज द नॉवेल्स अंडर सीडोनिम P silent, सीडोनिम म्हणजे टोपण नाव. एका टोपण नाव काय आहे त्याचं ते दिलेलं नाही इथं, पण टोपण नावाने तो प्रसिद्ध होता, जॉन गाल्सवर्दी. त्याचे जे नॉवेल्स आहेत, सिरीज ऑफ नॉवेलची सिरीज त्यांनी लिहिली. आपण म्हणतो ना, एखादा मूवी आला समजा, फिल्म मूवी, त्याचं पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे निघतात. तशाच पद्धतीने दी फोरसाइट सागा नावाची जी नॉवेल आहे, त्याचे वेगवेगळे पार्ट निघालेले आहेत आणि सिक्वेल सुद्धा निघालेले आहेत. ए मॉडर्न कॉमेडी अँड एंड ऑफ चॅप्टर, हे दुसरे 2 नॉवेल्स आहेत. अँड देन हिज रायटिंग्स आर कॅरेक्टराइज्ड बाय कीन अंडरस्टँडिंग ऑफ वर्किंग ऑफ अप्पर क्लास ब्रिटिश सोसायटी. त्याच्या नॉवेल्समध्ये जे निरीक्षण आपल्याला दिसतं, प्रत्येक लेखकाचं जे काही समाजाचं निरीक्षण असतं, ते निरीक्षण तो आपल्या लिखाणामध्ये उतरवतो. जॉन गाल्सवर्दीचं जे निरीक्षण आहे, दॅट इज ऑफ अप्पर क्लास ब्रिटिश सोसायटी. जी ब्रिटिश समाज आहे ब्रिटनचा, त्याचा जो अप्पर क्लास आहे म्हणजे उच्चभ्रू लोकांचा जो वर्ग आहे, त्या समाजाचं चित्रण आणि त्याचं बारीक सूक्ष्म निरीक्षण, मायनर ऑब्झर्वेशन, हे सगळं काही लिखाण आपल्याला त्याच्या नॉवेल्स मध्ये वगैरे दिसून येतो.
and he won Nobel Prize for Literature in 1932. 1932 ला त्याला नोबेल प्राइज मिळालेला आहे 1932 ला. तर असा हा लेखक आहे जॉन गाल्सवर्दी, व्हेरी फेमस रायटर. आता या क्वालिटी ही जी शॉर्ट स्टोरी आहे, इट appeared in the collection of prose entitled The Inn of Tranquility. The Inn of Tranquility नावाचं एक कलेक्शन, संग्रह प्रसिद्ध झालं होतं जॉन गाल्सवर्दीचं. त्यामध्ये 1912 ला ही स्टोरी पब्लिश झालेली होती. तर इथं एक प्री रीडिंग ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. जर स्टोरी बद्दल मी तुम्हाला डिटेल सांगितलं तर तुम्ही आपलं जे इंटरेस्ट संपेल म्हणून तुम्हाला सांगत नाहीये मी. आणि एक प्री रीडिंग ऍक्टिव्हिटी आहे. So again and again I tell the students that studying the prose and poems, the aim behind studying prose and poems is developing our language, English language. So that is important for us. तसं न होता न करता विद्यार्थ्यांचा जो अप्रोच आहे, जो अभ्यास करण्याची जी पद्धती आहे, ती अतिशय चुकीच्या पद्धतीने अभ्यास आपण करतो आणि परीक्षा तर पास होऊन जातो, पण जे आपल्याला आत्मसात करायला पाहिजे, इंग्रजी भाषा जी आत्मसात करायला पाहिजे, ते मात्र होत नाही. दॅट इज नॉट पॉसिबल फॉर अस. ते पॉसिबल न होण्यामागचे कारण मी तुम्हाला सांगायचे. त्यापैकी एक कारण असं आहे की टेक्स्ट बुक न वाचणे, टेक्स्टबुकचं वाचन अजिबात आपण करत नाही. त्याऐवजी डायरेक्ट गाईड वाचतो आणि मराठीतनं वाचतो. बरेच विद्यार्थी असे मी पाहिलेले आहेत, मराठीत जे ट्रान्सलेशन दिलेलं असतं ते आधी वाचतात. तर जिथं ज्या अर्थापर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी संघर्ष करायला पाहिजे, तो संघर्ष आपण करतच नाही. डायरेक्ट जे मीनिंग आहे त्या प्रोज, पोएट्री, शॉर्ट स्टोरीचं, ते मीनिंग डायरेक्ट आपण मराठी ट्रान्सलेट वाचून घेतो आणि संपवून देतो. तसं नाही ते. जसं एखाद्या आपण पाहतो की अंड्यातून जेव्हा कोंबडीची पिल्लं बाहेर पडतात, त्यावेळेस तुम्ही जर ते अंड पूर्ण फोडलं आणि त्या पिल्लाला बाहेर जर काढलं तर ते पिल्लं मरतं. ते पिल्लू का मरतं? कारण त्याच्यात जे रेझिस्टन्स पॉवर निर्माण व्हायला पाहिजे, जी शक्ती निर्माण व्हायला पाहिजे, ती शक्ती त्याच्यात निर्माण होत नाही. आणि जशी इंग्रजी भाषा तुमची डेव्हलप व्हायला पाहिजे, तर त्याच्यासाठी डिक्शनरीचा उपयोग करणे फार आवश्यक आहे. वर्ड पॉवर इज व्हेरी इम्पॉर्टंट. शब्दांचे जे काही व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट आहे, व्होकॅब्युलरी, वर्ड, शब्द तुम्हाला माहीत पाहिजे. ते केव्हा माहीत होतील? जर तुम्ही टेक्स्टबुक वाचून त्याचे मीनिंग्स डिक्शनरीमध्ये पाहून पुन्हा पुन्हा वाचन करत असाल, डिफिकल्ट वर्ड्स एका बाजूला लिहित असाल आणि तुमचा शब्दसाठा वाढत असेल, तर इट इज पॉसिबल. असं जर करत नसाल तर मग तुम्ही कोणतीही परीक्षा पास होऊ शकणार नाही. आम्ही पास करून देऊ तुम्हाला, पण नंतर जे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, बाकीची परीक्षा आहेत, तिथं तुम्ही पास होणार नाही. सो हिअर इज अ प्री रीडिंग ऍक्टिव्हिटी. प्री रीडिंग ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे रायटिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी. इथं सांगितलेलं आहे की फॉर्म ग्रुप्स ऑफ 4 or 5 अँड डिस्कस व्हॉट यू थिंक क्वालिटी मीन्स. क्वालिटी म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज मीन बाय क्वालिटी? क्वालिटी अँड क्वांटिटी हे दोन शब्द तुम्ही ऐकत असाल. क्वालिटी अँड क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे संख्येने भरपूर असते. क्वालिटी, व्हॉट इज क्वालिटी? आपण म्हणतो ना, मार्केटमध्ये गेलो तर म्हणतो की आपल्याला क्वालिटी माल दाखवा. म्हणजे क्वालिटी असलेलं चांगलं जे काही प्रोडक्ट असेल ते दाखवा. सर्वसाधारण प्रोडक्ट आपल्याला घ्यायचे नाही, कारण ते टिकाऊ नसतं, व्यवस्थित नसतं. वी वॉन्ट क्वालिटी प्रोडक्ट. तसंच प्रत्येक ठिकाणी आहे. एखादा जॉब असेल तर इंटरव्ह्यू घेतला जातो आणि त्यातून क्वालिटीचे जे काही कॅन्डिडेट्स आहेत तसे ते सिलेक्ट केले जातात. देअरफॉर क्वालिटी इज इम्पॉर्टंट. क्वालिटी फार महत्वाची आहे. तर व्हॉट इज मीन बाय क्वालिटी? व्हॉट इज युअर नोशन? व्हॉट इज युअर आयडिया अबाउट क्वालिटी? सो व्हाय क्वालिटी इज इम्पॉर्टंट? दॅट यू हॅव टू राईट डाऊन. ते तुम्हाला लिहायचं आहे एका पॅरेग्राफमध्ये की क्वालिटी म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय क्वालिटी? व्हाय क्वालिटी इज इम्पॉर्टंट? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ क्वालिटी? दॅट यू हॅव टू राईट डाऊन. तर तुम्हाला काहीतरी लिहिण्यासाठी इथं प्रोत्साहित केलेलं आहे, इन्स्पायर केलं लिहिण्यासाठी. ते तुम्ही प्रॅक्टिस करा घरी. नाव द टेक्स्ट स्टार्ट्स. जे टेक्स्ट आहे ते सुरू झालेलं आहे इथं.
I knew him from the days of my extreme youth because he made my father's boots, inhabiting with his elder brother 2 little shops let into one, in a small by street, now no more, but then most fashionably placed in the West End. So the story starts. You have to take, I told you that you should have pencil in your hand. Take pencil in your hand and underline the difficult words. I knew him from the days of my extreme youth. I stand for the writer here. The writer is narrating the story. ये स्टोरी कौन सांगत आहे, कोण नरेट करत आहे? तो लेखक, रायटर जॉन गाल्सवर्दी इज नरेटिंग द स्टोरी. तो काय सांगतो? आय न्यू हिम, मी त्याला ओळखतो. आय न्यू हिम फ्रॉम द डेज ऑफ माय एक्स्ट्रीम youth. एक्स्ट्रीम youth, फारच एक्स्ट्रीम म्हणजे फार, एक्स्ट्रीम कोल्ड म्हणजे फार थंडी, खूप थंडी, एक्स्ट्रीम हॉट म्हणजे खूप गरम, लाईक दॅट. एक्स्ट्रीम youth, youth म्हणजे लहानपण, एक्स्ट्रीम youth, अगदी लहानपणापासून मी त्याला ओळखतो. अँड हाऊ द रायटर knows him? Because he made my father's boots. माझ्या वडिलांचे जे बूट आहेत तो तयार करायचा. Inhabiting with his elder brother, त्याच्या मोठ्या भावासोबत तो काम करायचा. 2 little shops into one. So there were 2 little shops. 2 छोटे छोटे शॉप्स होते, पण त्याला त्या 2 शॉपना एकत्र करण्यात आलं होतं. And those shops were situated in a small by street. एक छोट्याशा बाय स्ट्रीट मध्ये, छोट्याशा गल्लीमध्ये, म्हणजे मुख्य गल्ली एक आणि त्याच्या बाजूची गल्ली, त्या गल्लीमध्ये हे शॉप होतं. Now no more, but then most fashionably placed in the West End. Now no more, आता ते नाही, पण त्यावेळेस मात्र इट वॉज फॅशनेबल प्लेस. तिथं बरेच काही फॅशनेबल असे जे काही वस्तू असायची त्याची दुकानं वगैरे असायचे. आणि वेस्ट एंड, ईस्ट वेस्ट, वेस्ट पश्चिम दिशेच्या शेवटी तिथं ते दुकान होतं. तर असं स्टेप बाय स्टेप यू शुड रीच टू दी मीनिंग ऑफ दी सेंटेन्सेस. जे सेंटेन्सेस आहेत त्याचा अर्थापर्यंत अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पोहोचायला पाहिजे. आता बरंच मी जेव्हा ही स्टोरी वाचायला सुरुवात केली होती त्यावेळेस मला सुद्धा थोडंसं पहिल्या वाचनामध्ये वाटलं होतं की तेवढी आयडियाज माझे क्लिअर झाले नाहीत. मग मी पेन्सिल घेतली हातात आणि डिक्शनरी घेतली आणि जे काही शब्द मला माहित नव्हते ते सगळे नोट डाऊन केले. तुम्हाला दाखवू का मी? म्हणजे जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की इथं याच्यात दिसणार नाही पण इथं दिसेल, आणि इथं सुद्धा दिसेल तुम्हाला काही पेन मार्किंग केलेले आहेत मी. कॅन यू सी? ओके. तर हे फार आवश्यक आहे. जर मला करावं लागत असेल, म्हणजे 20 वर्षाचा अनुभव आहे मला शिकवण्याचा, मागच्या 20 वर्षापासून शिकवत आहे मी, 21 वर्ष आहे, 21वी बॅच आहे तुमची. तरी पण मला जर असं अभ्यास करावा लागत असेल शिकवण्याच्या आधी, तर याचा अर्थ तुम्हाला अभ्यास तर करावाच लागेल, नाही का? आणि अभ्यास करण्याची पद्धती मी तुम्हाला सांगतो. बरेच विद्यार्थी असं विचारतात की हाऊ टू स्टडी सर, आय डोंट नो हाऊ टू स्टडी, प्लीज टेल मी. एक विद्यार्थी, 2 विद्यार्थी, असे बरेच विद्यार्थी येतात, हाऊ टू स्टडी. पण ज्या पद्धतीने इंग्रजीचा शिक्षक सांगतो अभ्यास करायला, ती पद्धत फार अवघड वाटते तुम्हाला, म्हणून तुम्ही कधीच ती पद्धत अवलंबत नाही. देअरफॉर दिस इज द प्रॉब्लेम. आता आपण स्टोरीच्या अगदी सुरुवातीला आपल्याला सगळं समजलेलं आहे की the writer is telling the story about some person. काही एका व्यक्तीबद्दल ती स्टोरी हे सांगत आहे. आणि त्या व्यक्तीचं प्रोफेशन काय असलं पाहिजे, व्हॉट शुड बी द प्रोफेशन ऑफ दॅट पर्सन, ज्याच्याबद्दल ही स्टोरी सांगत आहे लेखक, त्याचं प्रोफेशन काय असेल, व्यवसाय काय असला पाहिजे. मेकिंग बूट्स, राईट? बिकॉज द रायटर टेल्स दॅट ही मेड हिज फादर्स बूट, त्याच्या वडिलाचे बूट तो तयार करायचा, म्हणजे मेकिंग बूट्स. त्याचा बिझनेस तुला पाहिजे असं वाटायला लागतं. आणि आता ते नाही, म्हणजे ही स्टोरी भूतकाळातली आहे. भूतकाळात जे काही घडलेलं आहे
तो ते रायटर आपल्याला नरेट करत आहे, तो सांगत आहे. आणि जे काही भूतकाळात घडलेलं असतं, आधी भूतकाळात घडलेलं असतं, ते आपण पास्ट टेन्स म्हणजे सिंपल पास्ट टेन्स मध्ये सांगितलं जातं. आणि भूतकाळातला अजून बऱ्याच मागचं असेल, भूतकाळातला अजून भूतकाळ आणि जर रिमोट पास्ट, इट इज कॉल्ड रिमोट पास्ट, ते सांगायचं असेल तर पास्ट परफेक्ट टेन्सचा उपयोग केला जातो. पास्ट परफेक्ट टेन्स. So in this way you can observe tense as well while reading the story. What is the tense? How the writer narrates. So we understand tense from the verb. क्रियापदाचे जे फॉर्म्स आहेत त्यावरून कळतं आपल्याला. तर ते फॉर्म सुद्धा आपण ऑब्झर्व करायचे. The tenement had a certain quiet distinction. There was no sign upon its face that he made for any of the royal family. Merely his own German name of Gessler Brothers, and in the window a few pairs of boots. I remember that it always troubled me to account for those unraving boots in the window, for he made only what was ordered, reaching nothing down, and it seemed so inconceivable that what he made could ever have failed to fit. Had he bought them to put there, that too seemed inconceivable. He would never have tolerated in his house leather on which he had not worked himself. Besides, they were too beautiful, the pair of pumps, so inexpressibly slim, the patent leathers with cloth tops, making water come into one's mouth, the tall brown riding boots with marvelous sooty glow, as if though they had been worn 100 years. Those pairs could only have been made by one who saw before him the soul of boot. So truly were they prototypes incarnating the very spirit of all footgear. These thoughts, of course, came to me later, though even when I was promoted to him at the age of perhaps 14, some inkling haunted me of the dignity of himself and brother. For to make boots, such boots as he made, seemed to me then, and still seems to me, mysterious and wonderful. So this is the description of the second paragraph. इथं आता काही शब्द नवीन आहेत. टेनेमेंट मीन्स सोबत राहणारे. डिस्टिंक्शन ज्यांची ओळख निर्माण झालेली अशी डिस्टिंक्शन. and there is no sign that he made for any of the royal family. तर तो म्हणतो की लेखक इथं आपल्याला सांगतो की दुकानाचं वर्णन आहे त्याच्या. तो जो बूट मेकर आहे ज्याच्याबद्दल ही स्टोरी आहे, त्या स्टोरीच्या त्याची जे काही दुकान आहे त्या दुकानाचं सगळं वर्णन आहे. इथं स्पष्ट लिहिलेलं आहे की की त्याच्या दुकानाच्या आजूबाजूला अशी ॲडव्हर्टाइजमेंट काहीच नाही. कोणतीच ॲडव्हर्टाइजमेंट लिहिलेली नाही. आणि त्याची काही वेगळी ओळख सुद्धा नाही. एक वेगळी ओळख निर्माण करायचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केलेला नाही. आणि त्याचं जे काही मूळ आहे, ही इज अ जर्मन, तो जर्मनीचा आहे ऍक्च्युअली, सेटल्ड इन लंडन. लंडनमध्ये सेटल झाला, ऍक्च्युअली जर्मनीचा आहे. जर्मन नेम, जर्मन नाव त्याचं काय नाव आहे? गेसलर ब्रदर्स. 2 भाऊ आहेत मी तुम्हाला सांगितलं. तर गेसलर ब्रदर्स, तर गेसलर हे त्याच्या फॅमिली नेम आहे. गेसलर ब्रदर्स असं या नावाने त्यांना ओळखलं जातं, गेसलर ब्रदर्स. आणि दुकानाच्या एका खिडकीमध्ये काही बूटचे पेअर्स लावलेले आहेत. पेअर आपण म्हणतो ना, 2 बूट असले पेअर म्हणतो आपण, पेअर ऑफ शूज. बूट्सचे काही पेअर्स लावलेले आहेत. आणि ज्या बूट्सचं त्याला ऑर्डर मिळते, आधीच्या काळामधलं हे वर्णन आहे. आपण आता सध्या काय करतो की दुकानात जातो आणि बूट्स विकत घेतो.
पण त्या काळामध्ये जेव्हा जॉन गाल्सवर्दीने हे स्टोरी लिहिलेली आहे त्या काळामध्ये की हे बूट्स आधीच भेटायचे नाही, ते बूट्स तयार करणारे लोक असायचे, ते बूट्स तयार केले जायचे. मग इथं सांगितलेलं आहे की जे काही बूट्सची ऑर्डर दिली जायची ते अगदी एकदम सिस्टमॅटिक बूट्स तो तयार करून द्यायचा, व्यवस्थित सिस्टमॅटिक. आणि त्याच्या दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं लेदर चमडी, लेदरचे शूज, चामडीचे शूज, तर लेदर असायचे दुकानामध्ये. आणि वेगवेगळ्या प्रकारचं लेदर असायचं, सॉफ्ट लेदर, हार्ड लेदर, शायनिंग एकदम. आणि शूजचे प्रकार सुद्धा वेगवेगळे असतात. आता हा एक पंप्स पंप्स एक टाइप ऑफ शूज आहे. इट्स अ टाइप ऑफ शूज, पंप्स. अगदी लाईट वेट, डान्सिंग वगैरे करताना ते जेव्हा जे शूज घातला जातो त्याला पंप्स असं म्हटलं जातं, राईट. आणि त्यानंतर दुसरा जो शूज आहे हे पहा, टॉल ब्राउन रायडिंग बूट्स. टॉल ब्राउन रायडिंग बूट्स, ब्राऊन कलरचे अगदी उंच असे शूज. रायडिंग म्हणजे कदाचित हॉर्स रायडिंग करताना वापरायचे शूज, एकदम हार्ड असतात, टफ असतात. ते शूज सुद्धा तिथं लावलेले होते. आणि त्याचा जो कलर आहे, काही शूजचा कलर अगदी सुटी ग्लो. सुटी म्हणजे काजळ, जे धूर लागून लागून जे काजळ निर्माण होते आणि काळं असं आपल्याला जे भांडे वगैरे असतात ते काळसर पडले असतात, तशा एकदम काळ्या कलरचे शूज ज्याच्यावर चमक आहे, ग्लो म्हणजे चकाकणे, चमकणारे शूज, ते पण तिथं त्याच्या दुकानात आहेत. त्यानंतर इतके मजबूत असे शूज आहेत ते की 100 years, if you wear constantly those shoes for 100 years, they will not worn out. 100 वर्ष जरी वापरलं तरी पण ते शूज खराब होणार नाहीत अजिबात, असे शूज आहेत. Those pairs could only have been made by one who saw before him the sole of boot. So truly were they prototypes incarnating the very spirit of all foot gear. आणि ते शूज म्हणजे ओरिजिनल, प्रोटोटाइप म्हणजे ओरिजिनल शूज, prototype shoes, original shoes, and very excellent one. I was prompted to him at the age of perhaps 14. 14 वर्षाचा असताना हा लेखक त्याच्या दुकानात जातो आणि he tells that he asks to make him some boots. 14 वर्षाचा असताना जातो आणि तिथं सांगते की मला बूट्स तयार करून द्या, अशी डिमांड तो करतो लेखक तिथं त्या दुकानामध्ये. तुम्हाला आता समजलं की त्याचं जे नाव आहे बूट तयार करणाऱ्याचं त्याचं नाव आहे मिस्टर गेसलर. आणि त्याचं ओरिजिन काय, जर्मन. आणि बूट्स कसे तयार करतो, सिस्टमॅटिक. त्याच्या दुकानामध्ये सगळ्या प्रकारचं लेदर आहे. पण एकच प्रॉब्लेम आहे त्याचा, दॅट इज द प्रॉब्लेम इज दॅट ही नेव्हर ॲडव्हर्टायझेस हिज स्किल. त्याचं जे स्किल आहे, त्याचं जे कौशल्य आहे, त्याची ॲडव्हर्टायझिंग मात्र तो कधी करत नाही. I remember well my shy remark one day while stretching out to him my youthful foot. Isn't it awful hard to do, Mr. Gessler? तर मिस्टर गेसलर असं नाव आहे त्या बूट तयार करण्याचं. त्याचा भाऊ सुद्धा तिथं सोबत आहे त्याच्या. दोघं म्हणून ते बूट्सचं दुकान चालवतात. बुका आणि बूट्स तयार करतात. इतके मस्त आणि व्यवस्थित बूट तयार करतात, जबरदस्त बूट्स तयार करतात. एकदम फिटिंग एकदम व्यवस्थित असते आणि 100 वर्ष वापरलं तरी खराब होणार नाहीत अशी बूट तयार करतात. अगदी टिकाऊ अशी बूट्स तयार करणारे मिस्टर जेसलर आहे. त्याचा व्यवसायच आहे तो. तो जर्मन वंशाचा आहे, जर्मनीचा आहे. तिथे येऊन सेटल झालेला आहे. आणि 14 वर्षाचा असताना पहिल्यांदा लेखक त्याच्याकडे जातो आणि सांगतो, त्याचा पाय दाखवतो, असं म्हणतो की या पायासाठी शूज पाहिजे, मला शूज तयार करून द्या. And his answer given with a sudden smile from out of his sardonic redness of his beard, it is an ardent. हे जे इथं सेंटेन्स आहे हे इट इज ऍक्च्युअली मिस्टर गेसलर हा जर्मनीचा असल्यामुळे त्याच्या उच्चारावर जर्मन भाषेचा प्रभाव आहे आणि त्यामुळे
जे काही वाक्य इंग्लिश बोलतो तो, ते इंग्लिशाचं जे उच्चार आहे, त्या उच्चाराप्रमाणे हे वाक्य लिहिलेलं आहे. लक्षात आलं? वेळ कधी संपू शकते? आपण 9:15 ला पुन्हा रिपीट करणार आहोत. 9:15 ला जॉइन व्हायचं तुम्ही. ओके. तर लेखक जसं म्हणतो की आय वॉन्ट शूज, प्लीज टेक दी फॉर माय फूट आय वॉन्ट शूज. Himself, he was a little as if made from leather, with his yellow, crinkly face and crinkly reddish hair and beard, and neat folding slightly down his cheeks to the corner of his mouth, and his guttural and one-tone voice, for leather is a sardonic substance and stiff and slow of purpose, and that was the character of his face, save that his eyes, which were grey-blue, had in them the simply gravity of one secretly possessed by the ideal. His elder brother, who was so very like him, though waterly paler in every way, with a great industry that sometimes in early days I was not quite sure of him until the interview was over. Then I knew that it was he. If the words, I will ask my brother, so had not been spoken, and that if they had, it was his elder brother. हे सगळं त्याचा चेहरा डिस्क्राईब केलेला आहे. लेखक त्याचा चेहरा डिस्क्राईब करतो. मग लेखक पाहतो त्याच्या चेहऱ्याकडे. तर हे चेहरा कसा आहे? क्रिंकली, रिंकल्स आलेले चेहऱ्यावर. चेहऱ्यावर सगळे सुरकुत्या पडलेल्या आहेत. जसं एखाद्या लेदरवर सुरकुत्या पडलेल्या असतात. इथं रायटर म्हणतो की जसं त्या लेदर जे आहे, चामडी आहे, त्याच्यावर कशी सुरकुत्या पडलेल्या असतात. त्यानंतर त्या लेदरला प्रोसेस करावं लागतं. बरेच प्रोसेस केल्यानंतर ते लेदर तयार होतं. तशा पद्धतीने त्याच्या चेहऱ्यावर सगळे सुरकुत्या पडलेल्या आहेत. आणि त्याचा जे काही आवाज आहे, हा घोगरा आवाज आहे, रफ आवाज आहे. गटरल अँड वन टोन्ड व्हॉइस. वन टोन, एकाच टोन मध्ये तो बोलतो. आपल्याला काही समजत नाही की त्याला राग आला का, लोभ आला का, क्या कसा बोलतो तो, हायर टोन, लोअर टोन, असं काहीच नाही. गटरल साऊंड आहे, असा गटरल साऊंड, त्या आवाजात तो बोलतो. आणि त्याचे जे डोळे आहेत, ग्रे ब्लू कलरचे डोळे, आणि अगदी साधा वाटतो. ही इज व्हेरी सिंपल अँड आयडियल. साधा आहे पण आदर्शवादी आहे, फार आयडियल आहे. त्याचा भाव सुद्धा त्याच्यासारखाच आहे. व्हेरी लीन, व्हेरी थिन, एकदम लीन आणि थिन, एकदम असा सडपातळ. अँड बट दे हॅव ग्रेट इंडस्ट्री. पण शूज तयार करण्यामध्ये ते अगदी परफेक्ट आहे. एकदम जबरदस्त असे शूज, चांगल्या पद्धतीचे शूज तयार करून ते देतात. आणि तो म्हणतो, आय विल आस्क माय ब्रदर हा हे जे उच्चार आहे ते जर्मन भाषेचा त्याच्यावर प्रभाव असल्यामुळे ब्रदर म्हणतो. ऍक्च्युअली दॅट इज ब्रदर. आय विल आस्क माय ब्रदर, मी माझ्या भावाला विचारतो की तुमच्यासाठी चांगले शूज तयार करण्यास त्याला सांगतो वगैरे वगैरे. अशा पद्धतीने तो बोलतो. When one grew old and wild and ran up bills, one somehow never ran them up with Glacier Brothers. It would not have seemed becoming to go in there and stretch out one's foot to the blue iron spectacle glance, owing him for more than, say, 2 pairs, just the comfortable reassurance that one was still his client. आणि जेव्हा जेव्हा शूज घ्यायला हा लेखक त्याच्याकडे जातो, तेव्हा शूज व्यवस्थित तयार करून देणे आणि किमतीमध्ये अजिबात वाढ नाही. जे किंमत एका 6 महिन्याआधी असेल, तीच किंमत पुन्हा तेवढीच किंमत, त्याच लेवलचे, त्याच स्टँडर्डचे शूज तयार करण्यासाठी तो घेतो. म्हणजे ही इज नॉट प्रॅक्टिकल, म्हणजे तो प्रॅक्टिकल नाही. व्यवसाय कसा करावा कदाचित त्याला माहित नसावं, पण स्किल मात्र खूप जबरदस्त आहे त्याची तयार करण्याची शूज. जुना असा फ्रेम असलेला चष्मा, त्याची लाल कलरची अशी दाढी, चेहऱ्यावर दोन्ही भावाच्या चेहऱ्यावर काय म्हणतो आपण त्याला, सुरकुत्या पडलेले चेहऱ्यावर, रिंकल्स आलेले चेहऱ्यावर, म्हातारपण सरळ धडकतं चेहऱ्यावर, आणि अगदी लीन आणि थिन असे
सडपातळ झालेले त्यांचे शरीर, पण आपल्या कामात मात्र मग्न, आपल्या कामात रात्रंदिवस मग्न असलेले हे 2 भाऊ असतात. One went in not as into most shops in the mood of please serve me and let me go, but resentfully as one enters a church and sitting on the single wooden chair, waited for there was never anybody there. Soon over the top edge of that sort of well, rather dark and smelling soothing of leather, which formed the shop, there would be seen his face or that of his elder brother peering down, a guttural sound and the tip-tap of vast sleepers beating the narrow wooden stairs, and he would stand before one without coat, a little bent in leather apron, with sleeves turned back, blinked as if awakened from one dream of boots, or like an owl surprised in daylight and annoyed at this interruption. तर एखादा शॉपमध्ये जेव्हा जातो, त्यांच्या दुकानामध्ये जेव्हा जातो, तर हे 2 भाऊ कामात अगदी मग्न असतात आणि एक वुडन चेअर ठेवलेली आहे त्यांच्या दुकानामध्ये सेटलला. वुडन चेअर आहे. बाजूला ते काम करत असतात. जेव्हा एखादा ग्राहक येतो त्यावेळेस त्याला बसावं लागतं त्या वुडन चेअरवर. आवाज द्यावा लागतो. आवाज दे मिस्टर गेसलर, वेअर आर यू मिस्टर गेसलर असा आवाज द्यावा लागतो. मग तो गेसलर आपल्या कामाच्या धुंदीमध्ये इतका एकरूप झालेला असतो मिस्टर गेसलर. तर आवाज ऐकून त्याला डिस्टर्ब होतं. मग कसा तरी तो बाहेर त्याच्या धुंदीतून बाहेर पडतो, त्याच्या कामातून बाहेर पडतो आणि मग त्या ग्राहकाकडे तो येतो. ग्राहक आणि येतो आणि जेव्हा त्याला त्याची शरीरयष्टी वगैरे पाहिल्यानंतर लेखक त्याचं वर्णन करतो, की थोडासा असा वाकलेला आणि असं वाटायला लागतं, की एकदमच एखाद्या झोपेतून तो बाहेर पडला काय? इतक्या कामात मग्न तो असतो. इतक्या कामात मग्न असतो आणि कोणी एकदमच त्याला कामामध्ये असताना डिस्टर्ब केल्यासारखं त्याला असं चेहऱ्यावर त्याच्या हावभाव असतात. पण ग्राहक असलं तर ग्राहकाचं जे काही ग्राहक आहे ते महत्त्वाचं असतं कोणत्याही दुकानदाराला आणि ते ग्राहकाचं जे काही म्हणणं त्याला ऐकून घ्यावं लागतं. हा ग्राहक आहे. ग्राहकाची वाट पाहत बसत असलेला असतो दुकानदार. मग ग्राहक आल्याबरोबर त्याच्यातून तो बाहेर पडतो त्याच्या कामातून आणि मग त्याचं जे काही माप आहे पायाचं वगैरे तो घेतो. याचा अर्थ काय होतं, की क्वालिटी प्रॉडक्ट जर तुम्हाला तयार करायचे असतील, क्वालिटी जर पाहिजे असेल कामामध्ये, तर कामाशी आपण एकरूप झालो पाहिजे. कामाशी एकरूप झाल्याशिवाय आपल्याला क्वालिटी प्रॉडक्ट तयार करता येत नाही. And I would say, how do you do, Mr. Gessler? Could you make me a pair of Russian leather boots? मग असंच लेखक पुन्हा जातो त्याच्याकडे, की आणि म्हणतो, की हाऊ डू यू डू मिस्टर गेसलर? कसं काय चाललंय मिस्टर गेसलर? माझ्यासाठी तुम्ही एक रशियन लेदर बूट्स तयार कराल का? लेदर कोणतं पाहिजे? रशियाचं. रशियन लेदर बूट्स तयार कराल का? Without a word, he would leave me, retiring when he came or into the other portion of the shop, and I would continue to rest in the wooden chair, inhaling the essence of his trade. Soon he would come back holding in his arm, veined hand, a piece of uh, gold brown leather. With eyes fixed on it, he would remark, "What a beautiful piece!" Here, piece, but it is actually piece. When do you want them? And I would answer, oh, as soon as you conveniently can. And he would say, tomorrow, fortnight, or if he were his elder brother, I will ask my brother. So मग ते रशियन लेदर तो आज जातो आणि रशियन लेदर घेऊन येतो हातात आणि ते लेदर त्याला दाखवतो लेखकाला, की हा इज अ ब्युटिफुल पीस. किती चांगलं लेदर आहे पहा. उत्तम लेदर आहे, बेस्ट लेदर आहे. या लेदरचं शूज तुमच्यासाठी मी तयार करून देईन. मग तो विचारतो, किती दिवसात केव्हा पाहिजे तुम्हाला? लेखक म्हणतो, जितक्या लवकर तुम्हाला देता येईल तितक्या लवकर द्या. ओके. तर मग लगेच तुम्हाला टुमॉरो, उद्या दुपारच्या नंतर उद्या तुम्हाला शूज मिळतील. आणि इतक्या कमी वेळेमध्ये त्याला शूज तयार करून द्यायचा आहे, तर त्याला रात्रंदिवस काम करावंच लागेल. असं तो म्हणतो आणि तो म्हणतो, की माझ्या भावाला पण मी सांगेन, की असे शूज तयार करून द्या म्हणून. आय विल टेल माय ब्रदर ॲज वेल टू हेल्प. आणि याच्यामध्ये या कामामध्ये इमिजिएट ते काही काम पूर्ण करायचं आहे, शूज तयार करायचा आहे, तर माझ्या भावाची मदत पण मी घेईन, असं तो म्हणतो.
इथं वेळ संपलेली आहे. 9:15 तुम्हाला जॉइन व्हायचं. ओके.